श्रोते हो, ऐकूया सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्कारांनी सन्मानित हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन. विषय आहे पर्यावरण वाचवा. त्यांना हार्मोनियम साथ केली आहे कौस्तुभ परांजपे यांनी आणि तबला साथ केली आहे अमेय हर्डीकर यांनी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी निहारी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्था भारत माता की जय. मंगल मूर्ती मोरया. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. पक्षी सुस्वरे आळवीती. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. येणे सुखे रुचे एकांताचा वास हो. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत. नाही गुण दोष अंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवू रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी.
येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायेत. श्रोते हो, रामकृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचा हा अत्यंत सुंदर असा 6 चरणांचा गोड अभंग, जया नाही भंग असे ते अभंग, असं म्हणून सर्वसामान्य जीवाला अत्यंत सुंदर अशी जीवनदृष्टी देणारे आमचे सगळे संत महात्मे. आणि त्या संत मांदियाळीमध्ये प्रमुख परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवत धर्माच्या मुकुटमणी शोभणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय वैराग्य राग रसिक तुकोबराय, सर्व परिचित आणि सर्वांच्या माहितीचा असलेला हा गोड अभंग, ज्या अभंगामध्ये तुकोबरायांची जीवनदृष्टी आपल्याला दिसते, तुकोबरायांचा निसर्गाप्रतीचा शुद्ध भाव आपल्याला दिसतो. वर्षातून येणारा 5 जूनचा दिवस, पर्यावरण दिन, निसर्गावर कसं प्रेम करावं, तो निसर्ग आपल्यासाठी ईश्वर समान कसा आहे, किंबहुना निसर्गाशिवाय आपलं जगणं व्यर्थ आहे, हे सांगणारा भाव संत वाङ्मयामध्ये सुद्धा वेळोवेळी प्रचितीला आला. आज कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण या विषयावर बोलत असताना मला मनस्वी अत्यानंद होतोय, कारण आमच्या संतांनी संत वाङ्मयामध्ये कुठल्याही विषयाला सोडून दिलंय किंवा वगळलंय असं झालंच नाही मंडळी. पृथ्वीवरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संत वाङ्मयामध्ये आहेत, किंबहुना जे प्रश्न अजून अस्तित्वात यायचे त्याही प्रश्नांची उत्तरं संत वाङ्मयामध्ये, आमच्या वेदांमध्ये, आमच्या उपनिषदांमध्ये निश्चित आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबरायांचा हा अभंग काय शिकवतो? महाराज भामनाथाच्या म्हणजे भंडाऱ्याच्या डोंगरावर येऊन बसायचे. त्या डोंगरावर महाराज आले की एखाद्या झाडावर बसलेली एखादी चिमणी तुकोबरायांकडे पाहायची आणि महाराज तिच्याशी संवाद करायचे. हो, महाराज तिला म्हणायचे, का गं बाई, माझ्या येण्यामुळे तुला त्रास झाला का? बघा ना, एका झाडावरच्या चिमणीला माझ्यामुळे त्रास झाला का असं विचारणाऱ्या तुकोबरायांची मानसिकता कुठे? आणि आज हजारो पशुपक्षी नष्ट होत आहेत, हजारो जंगल उद्ध्वस्त होत आहेत, वणवे लागतायत, भूमी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, प्रचंड मोठे पर्यावरणाचे प्रश्न उपस्थित असताना सुद्धा माणूस स्वतःच्याच आत्मकेंद्री स्वभावामुळे स्वतःच्याच विनाशाला कसा कारण ठरतोय हेही आपण एका बाजूला पाहतोय. झाडावर बसलेल्या एका चिमणीला तुकोबराय विचारतात, माझ्यामुळे तुला त्रास तर नाही ना झाला? मला असं वाटतं, तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व जर एक आहे तर तू माझ्या मांडीवर येऊन बसशील का? आणि झालं ना हो तसंच. हे सगळे प्राणी तुकोबरायांचे सोयरे झाले आणि महाराजांच्या खांद्यावर मांडीवर येऊन खेळायला लागले. त्या झाडांशी तुकोबराय बोलायला लागले आणि म्हणायला लागले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तुकोबरायांच्या विठ्ठल नामामध्ये ते झाड, त्या झाडाचं पान, पशु पक्षी, फुलं फळं सगळे डोलू लागले. किती सुंदर भाव आहे बघा मंडळी. दिवसेंदिवस 21व्या शतकातला माणूस विज्ञानाच्या प्रचंड वेगाने धावतोय, पण या वेगामध्ये धावत असताना स्वतःचं मनस्वास्थ्य, स्वतःचं आरोग्य हे सगळं धोक्यात चाललंय. याचा विचार न करता प्रगती करण्याच्या नादात पण आपल्या पर्यावरण नावाच्या एका अत्यंत सुंदर अशा जीवलगाला विसरून जातोय. सिमेंटची जंगलं वाढतायत, प्रचंड वेग धारण केलाय विज्ञानाच्या प्रगतीचा, पण आपलं मूळ आपण विसरतोय. माऊलींनी पसायदानामध्ये सुद्धा पर्यावरण शिकवलं मंडळी. अहो, ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे सगळं जग माझं आहे असं ज्ञानोबरायांना वाटलं. आपल्याला असं वाटत नाही, म्हणून मी माझं घर, माझा परिवार आणि माझाच प्रपंच यामध्ये आपण इतके मशगूल आहोत की आपण या मातीचं, या समाजाचं, या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो, काहीतरी ऋण आपल्याला चुकवावे लागतील. साधी गोष्ट रोजच्या जीवनातला ओला सुका कचरा वेगळा करायचा असतो, हे याचाही सर्वसामान्यपणे आपण विचार न करणारी माणसं किती कृतज्ञ ठरतो ना. अशा अनेक मंडळींची जीवन आज कचरा व्यवस्थापनामध्ये संपतायत. रोजचा अन्नाचा घास तरी त्यांना गोड लागत असेल का? हा एक माणूस म्हणून आपण आपल्या पातळीवर विचार करणं किती गरजेचं आहे. पाण्याचा अपव्यय आहे, ताटात अन्न वाया घालवणं, या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मला असं वाटतं की आपण आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पाळू शकतो. तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी ही जीवनदृष्टी आपल्याला दिली. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असं माऊली का म्हटले असतील? अहो, हे मैत्र काही फक्त 2 माणसांमधलं आहे का? 2 व्यक्तींमधलं आहे का? नाही. आम्हाला आमच्या संतांनी पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर, निसर्गावर अत्यंत सुंदर पद्धतीने प्रेम करायला शिकवलं आणि म्हणून भूतमात्रांमध्ये, सजीव सृष्टीमध्ये, निर्जीव सृष्टीमध्ये असलेलं सगळ्याच जीवांवर आम्हाला प्रेम करायचंय. हा ज्ञानोबरायांचा व्यापक विचार. मग वसुधैव कुटुंबकम या धारणेकडे आम्ही जातो. पिंडी ते ब्रह्मांडी हा प्रवास आपला सुरू होतो. त्यामुळे तुकोबरायांचं हे जीवन विश्व आजच्या प्रत्येक मानव प्राण्याला किती महत्वाची आहे.
मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पंचमहाभूतांची संकल्पना आपण आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये अनेकदा ऐकली. भू जल तेज समीर ख, पृथ्वी आप तेज वायू गगन, या सगळ्या महाभूतांमध्ये भगवंताची व्याप्ती आहे. किंबहुना तोच सगळं विश्व होऊन नटला. मग माणूस म्हणून ज्यावेळी आम्हाला भगवंतांनी जन्म दिला त्यावेळी मनुष्यत्वाची काही कर्तव्य सुद्धा आम्हाला बहाल केली. मग ते कर्तव्य कुठलं? मला असं वाटतं पर्यावरण दिन फक्त साजरा करणं, बॅनर घेऊन फक्त फोटो काढणं, व्हॉट्सअपला डीपी ठेवणं म्हणजे पर्यावरणावरचं प्रेम नाही, तर आपल्या कृतीमध्ये पर्यावरणाविषयीचं प्रेम दिसावं. काय झालं, 80 वर्षाचे एक आजोबा झाड लावत बसले होते आणि तिथून अगदी एक कॉलेज वयीन कुमार जात होता. त्यांनी विचारलं, आजोबा 80व्या वर्षी हे झाड लावताय, या झाडाचे आंबे तुम्हाला मिळणार का खायला? त्या आजोबांनी फार सुंदर उत्तर दिलं. मला असं वाटतं ते उत्तर आम्हाला पुन्हा एकदा तुकोबरायांच्या विचारांकडे घेऊन जाईल. त्या आजोबांनी उत्तर दिलं, बाळा या झाडाचा आंबा मला नाहीच मिळणार हे मला माहितीये, पण अरे लेकरा, मी आज जे आंबे खातोय ते माझ्या आजोबांनी पणजोबांनी खापर पंजोबांनी लावलेल्या झाडाचे आहेत. मग मी जर आज आंब्याचं झाड लावलं तर माझी पुढची पिढी ही सुमधूर फळं नाही का चाकणार? मग आपल्या पुरता विचार न करता जगाचा विचार, येणाऱ्या पिढ्यांचा विचार, येणाऱ्या प्रत्येक आमच्या पिढीला जर मोकळा श्वास आणि निरोगी आयुष्य जीवन जगायचं असेल तर आम्हालाही झाड लावावं लागेल. मग त्याची फळं आम्हाला मिळतील की नाही मिळतील याचा विचार करत बसणं हे चूक आहे मंडळी. त्यामुळे हा निसर्गाचा समतोल जर आपल्याला राखायचा असेल तर आम्हाला कळायला लागेल या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा उत्तम अधिकार आहे आणि तो अधिकार आपण हिरावून नाही घेऊ शकत. म्हणून पर्यावरण रक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबराय यासाठीच आम्हाला सांगतात की इथं आल्यानंतर काय मिळतं? आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. माणूस माणसाला कंटाळतो ना त्यावेळी तो निसर्गाकडे जातो बघा, आणि निसर्ग हा माणसाचा सगळ्यात मोठा सोबती आहे, जिवलग आहे. मग तुकोबराय म्हणतात की ते पर्यावरण, शुद्ध निसर्ग, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आम्हाला आमच्या मनापर्यंत घेऊन जाते आणि मनाशी संवाद करायला शिकवते. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. बहिर्मुख झालेल्या आपल्या सर्वांना अंतर्मुख व्हायचं असेल तर आजूबाजूचं वातावरण अत्यंत पवित्र, स्वच्छ, शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात हे वृक्षवल्ली, हे सगळे वनचर हे आमचे सोयरे आहेत. हा विचार या भूमीवर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी मांडला असेल तर तो श्री गोपालकृष्णांनी. तो कसा मांडला आपण उत्तर रंगामध्ये बघूया. पूर्व रंगामध्ये तुकोबरायांचा हा आशय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आम्हा सोयरे, आम्हा सोयरे. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, भगवान श्री गोपाळ कृष्णांच्या चरित्रातली अत्यंत सुंदर आणि छोटीशी गोष्ट. काय घडलो? भगवंत गोकुळामध्ये वास करतायत. 8 वर्षाचं वय आहे. 11 वर्ष 4.5 महिने फक्त देव गोकुळात राहिले. नंद बाबांचं यशोदा मातेचं नितांत प्रेम मिळवलं. पण तिथं राहून नेमकं केलं काय? फक्त चोरी केली का हो? फक्त लोणी खाल्लं का? अजिबात नाही. चित्ताची चोरी केली, अध्यात्म शिकवलं, राजकारण शिकवलं, नीती शिकवली आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा विचार गोकुळच्या मातीमध्ये भगवान गोपाल कृष्णांनी पहिल्यांदा मांडला आणि तो आज सृष्टी तलावरच्या प्रत्येक मानव प्राण्याला आचरणात आणण्यासारखा विचार. काय झालं? योग्य समयी पाऊस होई छान, योग्य समयी पाऊस होई छान. पशु पक्षा सर्वासी सुख निधान, पशु पक्षा सर्वासी सुख निधान. स्वच्छतेने स्वच्छतेने वाटतो स्वर्गलोक, स्वच्छतेने वाटतो स्वर्गलोक. जनहि सद्धर्मी सदाचारिणे, जनहि सद्धर्मी सदाचारिणे. 8 वर्षाचे भगवान गोपालकृष्ण असताना गोकुळामध्ये एक घटना घडली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नित्याप्रमाणे इंद्रपूजेची तयारी सुरू आहे. सगळे गोकुळवासी, ग्वाल बाल गोपी आणि गोकुळचा राजा नंदबाबा, यशोदा माता, गडबड चालू आहे, धांदल चालू आहे. कशाची? प्रचंड मोठ्या पूजेचं आयोजन केलंय. आणि आमच्या 8 वर्षाच्या कान्होबानी वडिलांना प्रश्न विचारला, बाबा ही कसली तयारी चालू आहे? नंदबाबांनी सांगावं, कृष्णा, अरे दरवर्षी आपण इंद्रदेवांची पूजा करतो. का? तर म्हणाले, इंद्र आपल्याला पाऊस देतात, इंद्र भगवंत आपल्यावर कृपा करतात. त्यांनी दिलेल्या पावसामुळे आपलं जीवन सुरक्षित आहे, आपलं गोधन सुरक्षित आहे, आपण जगू शकतो. आणि म्हणून त्यांच्या कृतज्ञतेपोटी आपण ही पूजा करतोय. मंडळी, 8 वर्षाचे गोपाल कृष्ण सगळ्या गोकुळवासियांच्या समोर इतका सुंदर विचार या प्रसंगामध्ये मांडतात की बाबांना सांगितलं, बाबा नाही, मला असं वाटतं आपण आपलं जीवन इंद्राच्या भरवशावर नाही जगत. आपल्याला पाऊस देणारा इंद्र नाहीये, आपल्याला पाऊस देणारा कोण आहे सांगू? निसर्गाचा देव हा गोवर्धन, आपुला देव हा गोवर्धन, ज्याचे करुनिया पूजन, सुखी होती गोकुळ जन, ऐसे श्री कृष्णे कथिले. अहो, इंद्र नाही, गोवर्धनामुळे आपल्याला पर्जन्यवृष्टी मिळते. या गोवर्धन पर्वतावर असलेली वनराजी यांच्यामुळे आपल्या सगळ्या गायी गुरांना चारा मिळतो. याच पर्वतातून कड्या कपारांमधून वाहणारं पाणी ते वाहत वाहत पृष्ठभागावर येतं आणि मग आपल्या गायी, आपण सगळे त्या पाण्यावर पुष्ट होतो किंवा त्या पाण्यामुळे आपण जगू शकतो. हा विचार भगवंत मांडतात आणि सांगतात, आजपासून इंद्राची पूजा नाही बाबा, आजपासून गोवर्धन पर्वताची पूजा करूया. मंडळी, या भूतलावरच्या प्रत्येक प्राणीमात्राला भगवंतांनी आपल्या चरित्रातून दिलेला हा गोड संदेश आहे की इथे कर्मकांड करायचं नाही का, तर करायचं. पण त्याच्या आहारी गेलेल्या प्रत्येक गोकुळवासियांना भगवंत सांगतात की इंद्र स्वर्गाचा राजा आहे, त्याची पूजा आम्ही करायचीच, पण आमचा खरा देव आमचा निसर्ग आहे आणि त्या पर्यावरणाची सुरक्षितता राखणं हे मानव म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आजपासून इंद्रपूजा बंद आणि गोवर्धनाची पूजा करायची. झालं. सगळ्या गोकुळवासियांना 8 वर्षाच्या या मुलाचा विचार पटला. सगळ्या गोकुळवासियांनी पूजेची तयारी करावी आणि गोवर्धनाचीच आरती, गोवर्धनाची पूजा, गोवर्धनाची परिक्रमा सुरू झाली. परिणाम, इंद्र भगवंत रागावले आणि आपल्या संवर्तक नावाच्या मेघांना इंद्रांनी आज्ञा केली, धो 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 पर्जन्यवृष्टी फक्त गोकुळावर झाली पाहिजे, वृंदावनावर. सगळं गाव वाहून जाऊ दे. इंद्राला झालेला अहंकार भगवंत या माध्यमातून दूर करतात आणि जगासमोर एक सुंदर विचार प्रदर्शित करतात. काय झालं? इंद्राचा कोप असा भीषण होता. आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, वर्षत अमृत धारा, वर्षतिया जलधारा, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले. चम 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 विजा चमकती, धो 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 हत्तीच्या सोंडे एवढी एक धार. संवर्तक मेघ इंद्रदेवांची आज्ञा पाळतायत. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी आणि सगळं वाहून जायला लागलं. मंडळी, आजही अतिवृष्टी, अवर्षण, अवेळी येणारा पाऊस हे माणसाच्या कृत्यांचा परिणाम आहे. बरं, इथे इंद्राचा अहंकार दुखावला गेला आणि त्याचा परिणाम चम 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 विजा चमकती, चम 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 विजा चमकती, घड 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 मेघ गरजती, घड 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 मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, घड 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 मेघ गरजती, चम 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 विजा. सोसाट्याने वायू वाहती, देवाज्ञा सुखकारा, देवाज्ञा सुखकारा, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घन, आकाशी घन, आकाशी घनत दाटले. आणि अशा प्रकारे घनघोर पाऊस, धो 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 पाऊस, सोसाट्याचा वारा वाहतोय. सगळं गोकुळ संकटात आलं. त्यावेळी भगवंतांनी, अहो त्याचं ब्रीद नाही का, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. सगळ्या गोकुळाला आश्वासन दिलं, आधार दिला, काळजी करू नका,
हा गोवर्धनच आपलं रक्षण करेल. कारण या गोवर्धनाच्या छत्रछायेखाली, या निसर्गाच्या छायेखाली आपण आहोत. ही निसर्ग देवता आपल्याला सांभाळेल. मग भगवंतांनी आपल्या करांगुलीवरती गोवर्धन पर्वत धारण केला आणि सगळ्या गोकुळवासियांना त्या पर्वताचा आश्रय घ्यायला सांगितलं. मंडळी, भगवंतांनी करांगुलीवर गोवर्धन उचलला याचाच अर्थ आम्हालाही लक्षात यावं की प्रत्येकाचं एक अत्यंत सुंदर असं कर्तव्य आहे. भगवंतांनी आपलं कर्तव्य केलं, गोकुळवासियांनी त्यांचं कर्तव्य केलं. आम्हालाही आमचं कर्तव्य करावं लागेल. निष्ठेने जीवन जगत असताना आम्ही या समाजाचं, या मातीचं ऋण आम्हाला जर फेडायचं असेल तर ही माती स्वच्छ राहिली पाहिजे, इथली हवा स्वच्छ राहिली पाहिजे, इथलं पर्यावरण शुद्ध राहिलं पाहिजे. याकरता आम्ही आपापल्या पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. हा भगवंतांनी आम्हाला घालून दिलेला आदर्श आहे. अहो, एखाद्या पणतीने ठरवलं जळायचं तर ती सगळ्यात मोठ्या अंधाराचा जर नाश करू शकते, तर आम्ही मनुष्य म्हणून आपापल्या पातळीवर आपल्यापासून सुरुवात करूया. आणि मग आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर व्यक्तीचं, कुटुंब, कुटुंबाचा, समाज, गाव, अख्खं राष्ट्र या विचारांनी भारलं जाईल, प्रेरित होईल. आणि मग पर्यावरण हा आमचा देव ठरेल. आणि म्हणून अशा निसर्गाचं संवर्धन, संरक्षण जर आम्हाला करायचं असेल तर तुकोबरायांच्या विचारांनी आम्हाला चालावं लागेल, संतांच्या विचारांनी चालावं लागेल, देवाच्या विचारांनी आम्हाला चालावं लागेल. तुकोबराय हाच आशय आपल्या मूळ अभंगामध्ये व्यक्त करतात. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे, आम्हा सोय रे, आम्हा सोय रे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो, सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार तसंच कीर्तन चंद्रिका आणि कीर्तन शिरोमणी या पुरस्कारांनी सन्मानित हरिभक्त परायण श्रीमती रोहिणी माने परांजपे यांचं पर्यावरण वाचवा या विषयावरचं कीर्तन आत्ताच आपण ऐकलत. त्यांना हार्मोनियम साथ केली होती कौस्तुभ परांजपे यांनी आणि तबला साथ केली होती अमेय हर्डीकर यांनी. निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.